मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख तर गोरेगाव आरे कॉलनीमध्ये झाड कोसळून हसन रजा जहागीर सय्यद या तरुणाचा मृत्यू झाला होता। या दोन्ही मय्यतांच्या कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 4 लाखांचा मदत निधी देण्यात आली। हे दोन्ही मय्यत व्यक्ती चांदिवली विधानसभेत साकीनाका परिसरात राहतात, त्यामुळे चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे हा मतदान निधी देण्यास ते मय्यतांच्या घरी गेले। सरकारच्या वतीने हे कुटुंबांचे आमदारांनी सांत्वन केले। राज्य शासनाच्या वतीने ही मदत आहे। त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळायला हवी, पालिकेत सर्वपक्षीय दक्षता समिती तयार करायला हवी याची मागणी आपण केली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी केली। या अतिवृष्टीमुळे आणि या चांदिवली विभागामध्ये एकूण 3 लोकांचा मृत्यू झालेला होता। 2 लोक एक कुर्ला तहसीलमध्ये येत असल्यामुळे आणि एक बांद्रा तहसीलकडे आहे, तर तिथल्या स्थानिक आमदारांना त्यांच्याबद्दल सहाय्य करण्यासाठी त्यांच्याबद्दल तिकडे विनंती केलेली आहे। माझ्या विभागात जे 2 होते, एक रजा आहे आणि अस्लम भाई, यांच्या कुटुंबियाला शासनाकडून आर्थिक मदत झाली पाहिजे म्हणून या अधिवेशनामध्ये 2 वेळा तो प्रश्न उचललेला होता। त्या लोकांच्या भावना, त्या लोकांचं दुःख हे त्या सभागृहामध्ये शासन दरबारी ठेवलेलं होतं आणि ठेवत असताना त्यांना 10 लाख रुपयाची मदत मिळावी, आर्थिक सहाय्य मिळावं या दृष्टिकोनातून मागणी करत असताना शासनाच्या नियमाप्रमाणे आज त्यांना 4 लाख रुपयाची मदत रजा जहागीरदार आणि अस्लम शेख या कुटुंबियाला दिलेलं आहे। शासनाच्या वतीने शासनाचे अधिकारी माझ्याबरोबर आहेतच आणि अस्लमबाईचा छोटा भाऊ रजाक पण या ठिकाणी आहे, रशीद या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर रजाकच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीच्या हातामध्ये ते आर्थिक मदत दिलेली आहे। अशा पद्धतीने शासनाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत त्यांच्या घरापर्यंत देण्याचं काम माझं जे कर्तव्य होतं, माझी जिम्मेदारी होती, ते पूर्ण केलेले आहे। हे करत असताना शासनाला या आर्थिक मदतीमुळे त्यांचं कुटुंब चालेल असं होऊ शकत नाही। हे छोटीशी तुटपुंजी मदतने त्यांचं उदरनिर्वाह होईल असं मला वाटत नाही आहे, म्हणून शासनाकडे मागणी केलेली आहे की रजाचं कुटुंब असेल या आमच्या इसाकबाईचं कुटुंब असेल, हे या कुटुंबातील कर्ते होते आणि म्हणून यांच्या घरामध्ये कमवतं जे नाही आहे, त्यामुळे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली गेली पाहिजे, दिली पाहिजे, हे शासनाचं आणि महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे आणि म्हणून तशा पद्धतीने सभागृहामध्ये मागणी केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करणार आहे। महानगरपालिकेने जे घोषित केलेलं आहे, सन्माननीय महापौरांनी जे घोषित केलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाची जिम्मेदारी आहे। या महाराष्ट्र शासनाच्या जिम्मेदारीतून, त्यांच्या कर्तव्यातून महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यातून या ठिकाणी या दोन्ही परिवाराला 4 लाख रुपयाचा धनादेश आर्थिक मदत ते आज त्यांना देण्यात आलेली आहे। मदत होते आहे, तुम्ही नोकरीची मागणी करता। आम्ही सभागृहामध्ये मुंबई शहरातील सर्व आमदारांनी या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं असताना सरकारने स्वतः त्याच्यावरती निधी मंजूर करून या मुंबई शहरातील पाणी भरती असेल, पाण्याचा निचरा बरोबर होत नसेल, नाले असतील, रस्ते वाइंडिंग असतील, ज्या ज्या ठिकाणी उपाययोजना करायच्या असतील त्या उपाययोजनेसाठी विशेष निधीची तरतूद या अधिवेशनामध्ये मंजूर केलेली आहे आणि हे अधिवेशन संपल्यानंतर मुंबईच्या ज्या ज्या विभागामध्ये पाणी भरलं जातं, ज्या ज्या विभागामध्ये मुंबईवासियांना त्रास होतो, त्या त्या विभागाचा सर्वे करून तशा पद्धतीने त्याच्यावरती उपाययोजना करून त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या सुविधा दिल्या जाणार आहेत। झाडांचं ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून जी झाडं काही 50 वर्षापूर्वीची असतील, काही 70 वर्षापूर्वीची असतील, त्याच्यापेक्षा जास्त असतील, याही झाडांचं ऑडिट झालं पाहिजे। आत्ता जे आपण रस्ते बनवताना त्या रस्त्याच्या बाजूला एखादं झाड झुकलेलं असेल, त्याची व्यवस्था केली पाहिजे, त्याच्या बाजूला माती व्यवस्थित दिलेले आहे का ते पाहिलं पाहिजे आणि त्यातूनच हे जे टेंडर काढलं जातं, हे टेंडर पण आहे ना
फेब्रुवारी मार्चमध्ये निघालं पाहिजे. म्हणजे एप्रिल आणि मेमध्येच हे काम झालं पाहिजे. मेची 30 तारीख जे महानगरपालिका जाहीर करते तर 30 तारखेची वाट न बघता तिथपर्यंत न थांबता एप्रिलमध्येच आपलं 80% काम झालं पाहिजे. जेणेकरून एप्रिलमध्ये लोक आजूबाजूचे लोक इथंच असतात. एप्रिलनंतर लोक परीक्षा संपल्यानंतर गावी गेल्यानंतर त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं आणि महानगरपालिका तिकडे पाहत नाही आहे. म्हणून एप्रिलमध्येच हे काम झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी केलेली आहे. आणि हे करत असताना फक्त ठेकेदारावरती आणि त्या अधिकाऱ्यांवरती न ठेवता ज्या पद्धतीने इतर यंत्रणा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समिती आहे. काम चांगलं झालं का नाही झालं हे पाहण्यासाठी दक्षता समिती आहे. त्याच पद्धतीने या झाडांची छाटणी व्यवस्थित झालेली आहे का नाही, नाले व्यवस्थित साफसफाई झालेले आहेत का नाही, याच्यासाठी एक दक्षता समिती नेमून फक्त अधिकारी न घेता त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे काही लोकप्रतिनिधीला घेऊन त्याच्यावरती लक्ष ठेवणं, दक्षतेच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई करणं या पद्धतीची मी मागणी केलेली आहे. आणि दक्षता समितीमध्ये जर लोकप्रतिनिधी असतील तर अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही. त्यामुळं या पद्धतीची मागणी मुख्यमंत्री आणि महापौरांकडे आयुक्तांकडे केलेली आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.